नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये तुमची विविध पदांची जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली होती, ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका या पदांचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. अशा पद्धतीने जाहिरात आलेली होती. तर मित्रांनो, सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक प्रसिद्धी नोट मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहे. त्याच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, हॉल तिकीट जिल्हा परिषद पदभरतीचं त्याबद्दलचीही माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही कुठल्या पदासाठी कुठल्या झेडपीमध्ये अप्लाय केलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील प्रसिद्धी नोट या ठिकाणी अहमदनगर जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो, ही जी प्रसिद्धी नोट आहे ती ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर पहा अशा पद्धतीने ओपन होते. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. काय म्हटलंय पहा, पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील प्रेस नोट. तर मित्रांनो, सध्या या ठिकाणी त्यांनी काय केलं, एक्झाम शेड्यूल जे आहे नॉन पेसाचं त्याचं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत. एवढ्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या परीक्षा कंडक्ट केली जात आहे नॉन पेसाची मित्रांनो. त्यानंतर हे नॉन पेसाचं टाइम टेबल देखील त्यांनी दिले पहा. जसं की आरोग्यसेवकचे 10 जूनपासून पेपर चालू होत आहेत, ग्रामसेवकचे 16 जूनपासून आणि आरोग्यसेविकेचे 16 जूनला पेपर होणार आहे. तर याच्यामध्ये जी महत्त्वाची पेसाबद्दलची सूचना दिली ती आपण पाहूयात. अगोदर पहा, जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी म्हणजेच पेसा क्षेत्रात येत असल्याने बघा मित्रांनो, आता पेसा क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठले जिल्हे येतात मी ऑलरेडी सांगितलं आहे, त्यांच्या सध्या परीक्षा होणार नाहीत. मग मित्रांनो, सध्या पहा अहमदनगर हे देखील काय होतं आहे पेसा क्षेत्रामध्ये जिल्हा येतो. परंतु ज्यावेळेस त्यांची जाहिरात आपण पाहिली, अहमदनगरची जाहिरात आहे पहा मित्रांनो, ही याच्यामध्ये पाहू शकता आरोग्य सेवक पुरुष 40%. याच्यामध्ये पेसाच्या जागा नाही आहेत मित्रांनो, परंतु हा जिल्हा पेसा क्षेत्रामध्ये येतो. त्याच्यामुळे जरी नॉन पेसाच्या ह्या जागा असल्या आरोग्यसेवक 40%चे इथे जरी तुम्ही अप्लाय केलेलं आहे तरी देखील त्यांनी वेळापत्रक त्याचं प्रसिद्ध केलेलं नाही. म्हणजे मित्रांनो, ती पेसासोबतच तुमच्या ह्या देखील परीक्षा होऊ शकतात. तरी देखील तुम्हाला एकदा हॉल तिकीट तुमचं येतंय का लॉग इन करून सर्वांनी चेक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, हॉल तिकीटची ही लिंक आहे. मी तुम्हाला ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. सध्या अशा पद्धतीने पहा लिंक ओपन देखील होत आहे. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही इथं फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन करून देखील फॉरगेट करू शकता. तर लॉग इन करून एकदा चेक करा तुमचे हॉल तिकीट आलेत की नाही मित्रांनो, सर्वांचेच पेसाचे आणि नॉन पेसाचे. एकदा सर्वांनी चेक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण की माझ्याकडे चेक करायला इथं पासवर्ड युजर ID नाही, त्याच्यामुळे मी चेक करू शकत नाही. परंतु वेबसाईट अशा पद्धतीने मित्रांनो काय होते ओपन होते. ही लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहून घ्या. तर लॉग इन करून कमेंट बॉक्समध्ये नक्की एकदा सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. त्याच्यानंतर पहा, आता पुढं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मित्रांनो अहमदनगर झेडपीची आरोग्यसेवक 40%ची पदाची काय आहे जाहिरात आहे. परंतु याच्यामध्ये पेसाच्या जागा नाहीत. परंतु या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष 50%ला जर बघितलं, पेसाच्या आणि नॉन पेसाच्या दोन्ही जागा आहेत पहा. इथं पेसाच्याही जागा आहेत. त्यानंतर पहा आरोग्यसेविका, इथे देखील पेसाच्या जागा आहेत. तर मित्रांनो, हे जे 13 जिल्हे या ठिकाणी पेसामध्ये येतात त्यांच्या या ठिकाणी परीक्षा सध्या होणार नाही आहेत. तर कधी होतील ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. सध्या त्यांनी जी या ठिकाणी नोटीस दिली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की अद्याप वेळापत्रक प्राप्त झालेलं नाही. पेसाचं वेळापत्रक प्राप्त होता जिल्हा परिषदच्या https://nagarjhp.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाईल. तर बघा, अद्यापर्यंत पेसाचं आलेलं नाही वेळापत्रक, त्यांनी नोटीस काढून या ठिकाणी सांगितलेलं मित्रांनो. ही एक लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी आहे. तर आता तुम्ही म्हणाल की कधीपर्यंत येईल, तर पहा हे 13 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये अहमदनगरचाही समावेश होतो. त्यांनी नोटीस काढून माहिती दिली. पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तुम्ही जर अप्लाय केलेले तर सध्या यांचं परीक्षेचं वेळापत्रक आलेलं नाही. याचेही वेळापत्रक लवकरच येतील. ह्यांच्या देखील परीक्षा होणार आहेत. तुम्ही म्हणाल की यांच्या परीक्षा होतील की नाही, मग परीक्षा होणार आहेत मित्रांनो. सध्या जी रिट पिटिशन टाकलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो, त्याच्यावरती डिसिजन पेंडिंग आहे. आणि सध्या आपल्याला माहीत असेल मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी सुट्ट्या चालू आहेत, ज्या की मित्रांनो 1 जूनपासून ते या ठिकाणी 7 जुलैपर्यंत या ठिकाणी हे जे कॅलेंडर आहे मित्रांनो त्यानुसार सुट्ट्या आहेत. जी मित्रांनो रिट पिटिशन टाकण्यात आलेली होती त्याच्यावरती ज्यावेळेस फायनल डिसिजन येईल त्याच्यानंतरच मित्रांनो ह्या परीक्षा घेतल्या जातील. कारण की याच्या अगोदर सामान्य प्रशासन विभागाने पहा अशा पद्धतीने परिपत्रक काढून 17 संवर्गातील हे जे पद आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो तलाठी आहे, वनरक्षक आहे, त्यानंतर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी परिवीक्षकाचं पद आहे, ते त्याचबरोबर पोलीस पाटील, कोतवाल ही भरपूर सारी पद आहेत मित्रांनो. फक्त झेडपीचंच नाही, कृषी सेवक आहे. परंतु मित्रांनो, ग्रामविकास विभागाने अजूनपर्यंत असा निर्णय घेतलेला नाही आहे की आम्ही पेसामधल्या परीक्षा फक्त घेऊन ठेवणार.
तुम्हाला याच्यावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसा निर्णय घ्यायला हवा का? कारण की मित्रांनो, कृषी विभाग असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, कृषी सेवक असेल, ह्यांच्या परीक्षा पेसामधल्याही मित्रांनो त्यांनी घेऊन ठेवलेले आहेत. फक्त निकाल लावलेले नाहीत किंवा नियुक्ती जे आहेत ते दिलेले नाहीत. तसाच ग्रामविकास विभागानेही निर्णय घ्यायला हवा की नाही, तसं घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण की खूप दिवसापासून हे विद्यार्थी वाट बघतायत परीक्षेची. तसा निर्णय झाला तर मित्रांनो तुमच्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे. कारण की पेसामधील मित्रांनो आता ही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी त्याच्यावरती डिसिजन होईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं ही परीक्षा जी आहेत त्या लांबत आहेत मित्रांनो. परीक्षा तर 100% तुमच्याही होणार आहेत. कारण की नॉन पेसाचे तर मित्रांनो होत आहेत. सध्या त्यांचे 10 जूनपासून पेपर चालू होत आहेत. तर पेसाचे देखील मित्रांनो होतील. परंतु त्याच्या अगोदर ग्रामविकास विभागाने जर असा निर्णय घेतला, फक्त परीक्षा घेऊन ठेवायच्या, निकाल वगैरे नियुक्ती वगैरे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे ज्यावेळेस डिसिजन येतील, फायनल डिसिजन येईल त्याच्यावरती, त्यावेळेस प्रसिद्ध केला जाऊ शकतो. बाकी डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने, जसं की कृषी सेवकचे आहे तशा पद्धतीने. तशी जर काय अपडेट आली मित्रांनो तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर सध्या मित्रांनो ही पेसाबद्दलची या ठिकाणी ही नोटीस प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला एकदा हॉल तिकीट डाउनलोड होतात की नाही नॉन पेसाचे आणि पेसाचे दोन्हीही एकदा चेक करून पाहायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सध्या मित्रांनो या ठिकाणी ही नोटीस आलेली होती, तीच तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती. अजूनपर्यंत पेसाचे कुठलेही वेळापत्रक आलेले नाहीत. पेसाबद्दल मित्रांनो जशीही या ठिकाणी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. पेसा म्हणजेच मित्रांनो आदिवासी क्षेत्रात येणारे जे या ठिकाणी जिल्हे असतात. तुम्हाला सांगितले, बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की पेसा म्हणजे काय. तर हे 13 जिल्हे आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये 13 जिल्ह्यांमधील या ठिकाणी पेसा क्षेत्र त्या ठिकाणी लागू आहे. त्यांच्या या ठिकाणी परीक्षा काही बाकी विभागांच्या पदांचे निकाल देखील रखडलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल जशी अजून अपडेट येतील तशी तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्यसेवक, पुरुष, तांत्रिक नोट्स, संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार मित्रांनो पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की IBPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो जवळपास विविध जो नवीन तांत्रिक अभ्यासक्रम आलेला आहे त्याचे 1975+ प्रश्न तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार दिलेले आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला हे उपयुक्त पुस्तक आहे. कुठल्याही बुकस्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो आरोग्य सेविका या पदासाठी देखील तुम्ही तयारी करताय, तर त्यासाठी देखील जो संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती मित्रांनो फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार 1200+ प्रश्न असलेलं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो ओल्ड जे आरोग्य सेवाविषयक तांत्रिक प्रश्न आहेत ते देखील तुम्ही अभ्यासू शकता, कारण की ते देखील येण्याची शक्यता आहे. तर तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मित्रांनो त्यांचं पुस्तक आहे आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व तांत्रिक प्रश्नांचा समावेश त्यांनी एकूण 13,200 प्रश्नांमध्ये केलेला आहे. 157 टोटल याच्यामध्ये पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका आहेत. 1200 तांत्रिक सराव प्रश्नांचाही याच्यामध्ये समावेश आहे. किंवा मित्रांनो आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका हीच पदं नाहीत तर येणाऱ्या सर्व आरोग्य विभागाचे असतील किंवा मित्रांनो औद्योगिक जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यांच्या परीक्षा असतील, त्या सर्वांसाठी तुम्हाला ही पुस्तक उपयुक्त आहे. सर्व याच्यामध्ये पदांचा जो आहे अभ्यासक्रम कव्हर करण्यात आलेला आहे. तर ही तिन्ही पुस्तकं मित्रांनो तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून महाराष्ट्राच्या खरेदी करू शकतात. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.